नमस्कार मित्रांनो, तर मी आहे रामेश्वर आणि आज मी आहे दोडामार्गमध्ये आणि आज हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूब चॅनलवरती. तर माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दोडामार्गामधले आपलं BK कोणाळ एक गाव आहे, तिथे एक वाघाचं बीळ म्हणून स्पॉट आहे, तर तिथे एक्सप्लोर करून घेणार आहे. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आम्ही रेडी होऊन लगेच निघालो. सर्वात पहिल्यांदा आपल्या व्लॉगचा पहिला व्लॉग आहे आपल्या चॅनलवरती. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं व छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन व्लॉगला सुरुवात केली. लगेच आम्ही निघालो नाश्ता करून फिरायला. तर पुढची ब्लॉगिंग आता माईक मध्ये. हॉटेल भाग्यश्रीवाल्याचं भारी माणूस आहे ते बी. एक नंबर. आता जरा क्लिअर आवाज हेडफोन लावले. असं जंगलात जाताना एकदम भारी वाटतं. असं वाटतच नाही का ड्युटीला आहे का ड्युटी करायची काही. पण मस्त आहे, हेच आयुष्य आहे मित्रांनो. बाकी काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या गोष्टी लाईफ आपलं बाकी सगळे स्पॉईल करायला बसली. नेचरच आहे की जे आपल्याला लाईफमध्ये काहीतरी सगळ्या गोष्टी विसरून नेचरकडे फोकस करायला लावतं. त्यामुळे आपलं मन पण फक्त डायव्हर्ट करून चांगलं फ्रेश होतं. रोज फिरायला पाहिजे, दररोज फिरायला पाहिजे. सायकल घेऊन चला, बाईक घेऊन चला, पण फिरा जरूर. कामं करून फिरा आणि फिरायला पैसे करून फिरा. आणि गावकडे 2 किलोमीटर असं दिसलं मला. तसं काय तिथे कोणाला गाव कव्हर करून आलं. चांगलं होतं गाव. आणि तुम्हाला सांगायचं राहील, हे माझे मित्र आहेत गणेश जायबाई. यांनी पण आज बरेच शूट केले मोबाईलवरती. काल पण आम्ही फिरायला गेलो होतो सोबत. आता लवकरच जाऊ आपण वाघाचं बीळ या स्पॉटला. ॲक्च्युली सेल्फी स्टिकला एक बटन होतं, ते आमचं हरवले बटन. हीच आमची तयारी शेवटी बॉईज लाईफ. खूप बटन चांगली आमची तरी. ते बटन काय रूमवर सापडलं नाही, कारण ते कुठं ठेवले ते माहिती. शेवटी आम्हाला फोटोच. शेवटी आम्ही आता असं स्क्रीनवर टच करून सुरू करत आहे रेकॉर्डिंग आणि तेच वापस पण जाते. हे असं घनदाट जंगल. आम्ही आता एक्सपायर होता वाचलो. तिथे ना नेटवर्क आहे ना काही. 0% नेटवर्क. आत्ता नेटवर्क यायला लागले, लोकांचे रील्स यायला लागले. लोकांना माहिती नव्हतं 10 मिनटं अगोदर आम्ही अशा जागेवर गेलतो. तिथं माणूस होता. तिथं असलं तर गवारेडा नाही तर बिबट्याच असले असते. लोकेशन पण माहिती नव्हतं कुणाला. आम्हालाच माहिती नव्हतं तर लोकांना कुठं माहिती असणार. आणि हे फक्त पोरच करू शकतो. दुसरं कोणी नवरा आणि जो स्पॉट पण सापडायला थोडं जवळ आला वाघाच्या बिळाच्या. सकाळपासून त्यांना वाघाचं बिळ सांगतोय आपण तिथं सोडून सगळीकडे चाललोय. जाऊया तिथं पण जाऊया. छोटा रोड आहे. वाचवलेले तर तुम्ही पण असं घाटातून राईड करत असले आणि असं व्लॉगिंग नका करत जाऊ शक्यतो. मित्र पाहिजे सोबत, नाही तर मग हॉर्न देत जावा म्हणजे असं घाटातून रायडिंग करत असतो. ते थोडा व्हिडिओ आपल्याला ऑलरेडी भेटला होता. तिच्या बाईकच्या पुढं चालतं एकदमच. त्यानं आमची व्लॉगिंगच काढली असती कुठली एकदम घाटातला रोड आहे. तिथे करतात. एवढ्या काजूच्या बागा बघून वाटलं की यार इथं काजू स्वस्त असत. तसं काही नाही मित्रांनो. हे आपल्या मराठवाड्याच्या लोकांना मोह आहे. मराठवाड्यातल्या लोकांनाच वाटतं इथं काजू स्वस्त असेल. आम्हाला काजू काही नाही. एवढे 1000 रुपये आपल्या इकडे 200 रुपये किलो, इकडे 1000 रुपये किलो काजू. पण कच्चे काजू जे असतात ते भाजून पण एक वेगळीच मजा येते. आणि काजूचे घोंड असतं म्हणजे काजूसोबत फळ असतं, तर ते खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे. घोंडाची हे पण बनवली जाते. उरात म्हणून एक बेवरेज टाईप असतं. हे गोव्याचं राज्यपेय आहे. तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते एक डिटॉक्स करतं बॉडीला. तर आम्ही काय ट्राय नाही केलं, पण करायला पाहिजे. कारण की ते नॅचरल ड्रिंक आहे, तर ऑब्वियसली काहीतरी असेल त्यामध्ये, जेणेकरून ते आपलं डिटॉक्सिफिकेशन असते बॉडी.
तर आता जवळजवळ चालू आहे मागायचं कारण आपण ब्लॉगिंग करावं केलं होतं 1-1.5 वर्ष तरी आज कंप्लीट राहिले भारी वाटते. तर मी आलो आम्ही आता जवळजवळ जवळच म्हणतो मी कारण मला पण वाटत नाही सापडे 4-5 किलोमीटर पुढं गेलो होतो ना गाव बघण्यासाठी त्यामुळे रेकॉर्डिंग केली 6 किलोमीटर होते. आपला आजचा खूपच फेमस आहे सगळ्या गोष्टीचा प्रोसेस करावे तर आपलं जेव्हा खूप चॅनल चालेल तेव्हा आपण ब्रँड आलो जावं लागेल जाऊया आता बंद करावं लागेल 1 मिनिटासाठी. तर काही चालू आहे आता जवळजवळ संपत आले ट्रिक उतार एकदम आपली पूर्ण ताकद लावा लागेल याच्यात उतरताना ब्रेक लावत उतरावं लागेल. 30 मे आहे तर जूनच्या मे बी अजून 10-15 दिवसानंतर जसा पाऊस पडेल तसं तिथं स्टार्ट होईल पाणी यायला. ओके पण ॲटलिस्ट शहरातल्या ट्रॅफिकच्या आवाजापासून आणि धुरापासूनला दूर एक शांत वातावरणात तरी ही जागा आहे तेवढं आपण एक्सप्लोअर करूया. बऱ्याच वेळानंतर ट्रॅव्हल केल्यानंतर इथं आलो मस्तपैकी असं पंजाय पण बघायला मिळतात आपण दगडं पण आहेत आणि ही जागा मला इथं गेल्या 1.5 वर्षापासून खूप आवडते आणि मी इथं नेहमी येतो जेव्हा फ्रेश वाटायचं असेल हो असं वाटत असेल तेव्हा मी नक्की येतो इथं. ते पूर्ण ही जागा तर थोडा वेळ बसूया इथं आणि मन शांत करूया आणि मगच जाऊया थोड्या वेळाने. ओके एवढं जोरात पाणी असते ना इथं पण आज बॅड लक केली नाही. ओके तुमच्या भावाचा फोटो काढ. नवीन ॲडमिशन आहे सांभाळून घ्या मित्रांनो. तर मस्त की आता आंघोळ केली बघू शकता तुम्ही फ्रेश वातावरण आहे आणि अशा वातावरणात आंघोळ केली एकदम फ्रेश वाटलं. पाणी एकदम झऱ्याचं आहे आणि झऱ्याच्या पाण्याखाली आंघोळ करून फ्रेश वाटलेले. तर आता थोडा वेळ मस्त की आता वॉटर बाथ घेतले आता सन बाथ घेऊया. सूर्यदेवतांचं पण दर्शन घ्यायला पाहिजे थोडा वेळ. सन किसिंग पण आपल्या केसमध्ये पूर्ण सण जास्तच सूर्याची कृपा आहे आपल्याला असो थोडा वेळेस पण वेळ होते कधी कधी असं फिरता मला अचानक विसरून जातो की आपण ड्युटीला पण आहे तिथं. तर आज आहे आता इव्हिनिंग ड्युटी आहे थोडा कॅमेरा ॲडजस्ट होत नाही स्पीकमध्ये पण करूया ती पण ॲडजस्ट करायची. लाईट सेट करायचे मार्गावर आहेत आपण कॅमेरा कोणती मोठी गोष्ट करून टाकूया ते पण सेट. तर चला आता औऱ्यांनी गोव्याचं टाईम स्पेंड करून खूप चांगलं वाटलं इथं निगरसोबत आणि आता यायला पाहिजे आपल्या कर्मभूमीकडं दोडामार्गला ड्युटीला. तर मित्रांनो माझ्यासोबत माझ्या मित्राचा भाऊ आला होता तर त्यांना कसं वाटलं विचारूया. कसं वाटलं खरंच कोकण आहे यार ते पाणी फिरायला पाहिजे कोकण. पाणी कमी होतं त्याला तरी थोडी नाराजी झाली आहे बट पण नेक्स्ट टाइम बरं होतं का एकदम बढिया आपल्या इकडच्या पेक्षा बरं आहे ना. 1 नंबर. आपल्या इकडे पण चांगलंच आहे व्हायला गेलं पण घनदाट जंगल नाही घनदाट भेटत जंगल ना. नाही बघितलेलं आपण. जंगलासारखी मजा नाही भेटत आहे गावाकडं. क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली 1 नंबर. हॉटेल भाग्यश्री सारखीच. तर चला मित्रांनो झालेले आपले हे कव्हर स्पॉट. एकदा पाणी आल्यानंतर मी परत इथे येईल. माझं थोडं लक असंच आहे कोणत्याही गोष्टी स्टार्टिंग केली की त्याला थोडं होतं बट असो आपण परत एकदा पाणी आल्यानंतर जरूर इथं येऊया आणि त्याचा फुल व्लॉग आपल्या चॅनलवरती जरूर टाकूया. तर कंटिन्यू करूया चला.